आता काय एकच गाणं लागते 50 पर्यंत त्याच्यावर पोरी वेगवेगळा डान्स करतात स्टेप बदलते तर गाणं तर तीच आहे ती बघून बघून मला बोर झाले आणि तुझे गाणे ऐकून ऐकून तर माझं डोकं दुखायला लागले माझं डोकं दुखायला लागलंय तुझं तर काय काय करायचं आता घरातली कामं आवरलेत दिवसभर तर नुसतं असं एकामेकाच्या तोंडाकडे बघत बसायचं दिवसच असा जातो मी तुझ्या बघते आपली तोंड बी एवढी चांगली नाही तर तेच एकामेकीचं बघत बसायला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे राहू नवीन काहीतरी कोण आलंय अरे तू आला होय काय नाही मला बसला काय नाही बाबा लय बोर झाले काय बोलत नाही मग काय आता बोर झाले म्हणलं झालंय मोबाईल बघा की मला माहिती नाही मोबाईल बघून बघून तर बोर झालंय असं आहे होय आणि काल पोर माहिती पिक्चर बघा ना हिंदी पिक्चर खरं काय हा कसला पिक्चर आहे हिंदी हिंदी? मस्त फायटिंग गीटिंग गाणी बिणी दादा त्याला जाऊ बघा पहिले भारी गाणी बिणी असते तर हिंदी मध्ये काल पोर आणि पोर खूप झाली एक पिक्चर मध्ये तुला हिरो बिरो काय माहिती आहे का नाही मला काहीच नाही माहिती सांग अरे पण हिरोईन कोण आहे काय माहिती hero कोण आहे पोर म्हणजे लय भारी लय भारी लय भारी मला काय माहित नसते फक्त पिक्चर बघायला तिकीट ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे ऑनलाईन बी आहे ऑनलाईन ऑफलाईन बी आहे कर ना ऑफलाईन भेटायचं नाही आपल्याला ऑनलाईनच करू ऑनलाईन तिथपर्यंत जाऊस तर तिकीट किती संपायचे. एकदम तीनच करू ना हा तीनच कर अजून कोण नाही ना अजून नाही कुणाला कोण घ्यायचंय नाही एवढंच आपण नाही लगेच तर परत व्हायचा घोळ ऑनलाईन तिकीट लवकर कर आणि पॉपकॉर्न बी कर बरं का ती अरे पॉपकॉर्न तिथं गेलो घेऊ ते भेटतं का म्हटलं आता ऑनलाईन अरे ऑनलाईन काही पण असतं का असं का एक मिनिट झालं का झालं झालं चला मग जाऊ आपण पिक्चर बघायला हा लगेच मग आता काय इथं काय हा पैसे आहेत का तिथं तिथं पॉपकॉर्न द्यायला पैसे आहेत का चल तू प्रेम. खर्च कर ना तेवढा ते. माझ्याकडे नाही पैसे बाबा अर्धा तासात आपल्याला जायचं चला येऊ चला लवकर, की चला. चल की लवकर होय, चला लवकर पटक्यात चला चला ती उशीर झालाय मला अरे पण इकडे एवढी घाई का हो? पिक्चरला चाललो पिक्चरला परीक्षेला जाताना एवढी घाई दिसली नाही तुम्हाला कधी परीक्षेला असतं इंटरेस्ट हवा असं ना पिक्चर एवढा भारी लागला हिंदी पिक्चर हिंदी पिक्चर तू पण चालला काय हा लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी कोण हिरो हिरो कोण आहे काय माहिती बघायला जायचं हिरो माहित नाही लय भारी पिक्चर लय भारी पोरं हिरोईन असेल ना माहिती हिरोईन ते पण नाही माहिती घ्या याला हिरो माहित नाही हिरोईन माहित नाही एखादं गाणं इकडे ये जरा इकडे ये, जवळ या. इकडे गाणं बी नाही माहिती गाणं कसं काय आम्हाला माहित असणार अजून बघायला जायचंय आम्हाला मित्र गेले काल बघायला मित्र गेले त्यांनी सांगितलं लय भारी फाईट लय भारी हिरोईन लय भारी गाणं काय चाललंय धंदा का तुमचा त्या लय भारी म्हणतात असं हा न पाहताच म्हणते ठेव म्हणलं आम्हाला लव्ह स्टोरी कोणीतरी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि हिने काय हा त्या मराठी कलाकार आपला आता मध्ये येऊन गेलेला आहे का माहिती तुम्हाला बिग बॉस मध्ये होता कोण हो? बॉस मध्ये हा त्यो सूरज सुरत चव्हाण गुलीगत होका. सुरत चव्हाण बुक्कीट टेंबुल. म्हणजे ओळखतात त्याला बुक्कीट टेंगुळ. असं ना पहा. त्याचा पिक्चर आलाय म्हणते कोणता हा आलाय ना कोणता ते झापूक झुपूक का काहीतरी आला ना ते हा जापू जुपू तो मराठा कलाकार आहे मराठी कलाकार आहे तो कलाकार आहे तेव्हा तुम्हाला तर कोण म्हणलं काय माहिती कलाकार आहे ते नुसतं आपला झापूक झुपूक करतो आणि झालं त्याच्यावर फेमस झालाय काय, अरे पण तो आपला आहे मराठी आहे. हं? तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या माणसाविषयी आपल्याला थोडीशी आस्था असावी हिंदी कलाकार आता याला तुम्ही एखाद्या वेळेस तरी कुठेतरी शूटवर जवळून पाहिलं असेल अनुभवलं असेल एखादं तुमच्यातलं बोललं असेल त्याच्याशी बरोबर बोललो होतं हा बिग बॉसच्या वेळेस नाही का वोटिंग पण केलं आम्ही आणि मग त्याचा पिक्चर राहिलो त्याच्याविषयी तुम्हाला आपुलकी नाही त्याची काही घेऊ म्हण ना आम्हाला नवीन हिंदी पिक्चर आलाय अरे पण मग आता सूरज चव्हाण आपला आहे ना मराठी भाषिक आहे मग त्याला कुणी पाहिलं पाहिजे कुणी त्याला पुढे आणला पाहिजे आपणच मग ज्याचं नाव माहित नाही ज्याचा हिरो माहित नाही त्याच्यातले काही आयडिया नाही त्या पिक्चरला तुम्ही एवढे उतावळे अगदी आम्हाला न विचारता काय 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 परत सुटले होते आणि सूरज चव्हाण तुमच्या परिचयाचा माणूस मराठी भाषिक आपल्यापैकी ग्रामीण भागातला कलाकार
त्याची ऍक्टिंग कशी काय आणि मग त्याला आपण बिग बॉस मध्ये आपण उचलला मोठा केला बरोबर आहे की नाही? आपण त्याला बिग बॉस मध्ये मोठा केलाय म्हणून मग आता काय पिक्चर बघून बी त्याला मोठा करायचा. अरे येडे, आपण जर मराठी कलाकाराला आपण मागे टाकलं तो कलाकार संपन. पूर्वी काय व्हायचं तुमचं ह्याच्यात लावणी तमाशा हे भारूड हे जे मराठी ज्या कला होता त्या कला त्या संपत चालल्या हो. कुणामुळे संपल्या? फक्त मराठी लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हिंदी 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 सगळे बाहेरचे पिक्चर पाहू राहिले. काय त्याच्यात घेण्यासारखे ही जिवंत कला ह्या आपल्या लोकांनी संपत चालली. त्यातलाच हा प्रकार आहे. हा सूरज चव्हाणला जर तुम्ही महत्व नाही दिलं, त्याला नाही पाहिलं तर ते अशा होईल. याच्यातून काय माहिती का? तू काय करते बाई? मी ऑर्केस्ट्रा आहे माझा. तुझे प्रेक्षक कोण आहे? आपलेच महाराष्ट्रातले मराठी लोक. आणि तू हिंदी पिक्चर पाहायचा आणि मग तुला जर सगळा प्रेक्षक वर्ग सगळा महाराष्ट्रीयन आहे, मराठी भाषा जाणणार आहे, मराठीवर प्रेम करणार आहे, तो कलाकार तुझ्या कला म्हणजे कला पाहतोय आणि तू हिंदी पिक्चर पाहायला निघाली. तू काय करते का? मी अशी एक छोटी मोठी कलाकार आहे, तू दिसते हे की नाही? युट्यूबला आहेस, तुझं प्रेक्षक कसं आहे? मराठीच लोक. मराठी. आणि मग तुला जर युट्यूबवर पाहिलं नाही ह्या मराठी लोकांनी तर तुझी कला किंवा तू टिकू शकते काय स्पर्धेत? नाही सगळ्यांनी हिंदी पाहायचं सुरू केलं. नाही ना मराठी. तुझ्या त्या काय असेल ते युट्यूबला तुझं काही चॅनल असेल, काही रील्स असतील, काय असेल वेब सिरीज असेल, ती जर नाही पाहिली तर काय करशील? तुझा अभिनय थांबल. असं नाही तू आता तुम्ही ठीक आहे थोडेसे पुढच्या स्टेपला आहेत, काही काही नवीन कलाकार तयार होऊ राहिले. त्यात काही लेकर आहेत बारीक बारीक छोटे छोटे पण एवढा भारी अभिनय, एवढी भाषा त्यांची, एवढा विनोद, आणि मग ते पण मराठी आहेत ना, मराठी बोलणारे. मग हे जर कुणीच नाही पाहिलं आपल्या लोकांनी तर ते संपून जाईल ना. तुम्हाला काय वाटतं? तुझं काय म्हणणे? आणि तू तिकीट काढले किती पैसे खर्च झाले त्याला? हे आपलं 500 रुपये गेले. ठीक आहे, मला ते म्हणायचं नाही तुम्ही हिंदी पाहू नका. ठीक आहे, तुमचा खर्च झालाय तोही पिक्चर पहा तुम्ही. पण ज्या वेळेस एखादा छोटा मोठा मराठी कलाकार पुढे येतोय, एखादा सिनेमा मराठी घेऊन येतोय, तुमचा मराठीतला ऑर्केस्ट्रा असेल, तमाशा असेल, ही कला आपण पुढे आणली पाहिजे. त्याला नावं नाही ठेवली पाहिजे. आणि मग सूरज चव्हाणचा पिक्चर खूप चांगला आहे, पाहायला पाहिजेत आपण. मग झालं कसं याने काय केलं? लय भारी हिंदी पिक्चर, लय भारी हिंदी पिक्चर, पिक्चरचं नाव नाही. मी कॅन्सल करून टाकते सगळे तिकीट. आपण तू पैसे परत भेटतील का ते कॅन्सल केलं? भेटतात ना. मग काय टेन्शन आहे? आपण सगळेच जाऊ. हिंदी पिक्चर पाहू नका हे तुम्हाला सांगणार नाही, पण अगोदर आपल्या मराठीवर, आपल्या मराठी कलाकारावर प्रेम करा. सूरज चव्हाण पिक्चर बघा. आपल्या हा मग आपल्या तुम्ही पाहून या आणि आम्हाला घेऊन जा. परत तुम्हाला कसं वाटतं सांगितलं आपण जाऊ पाहिलं पाहिजे. चला ना मग आत्ताच आमच्या सोबत चालायचं. मी तिकीट काढते अरे वा. सगळ्यांचे. वा. सूरज चव्हाणचा म्हटल्यावर मग आपल्या सगळे मनातला माणूस आहे तो सूरज चव्हाण. मग त्याचा पिक्चर नाही बघणार तर मग काय बघितलं? चला मग लेट होते आपण. प्रेक्षकांनो, आम्ही तर बघायला चाललो होतच, तुम्ही पण नक्कीच जा. 100% पहा. नक्कीच झापूक झुपूक बघा आणि नक्कीच तुम्ही सगळे व्हिडिओ अपलोड करा तुमचे पण. हो, सूरज चव्हाणचा झापूक झुपूक पिक्चर तुम्ही एकदा नक्की पहा, तुम्हाला 100% आवडल. तो आवडणारच, कारण आपल्या मातीतला माणूस आहे तो. अशी ऍक्टिंग खतरनाक केली आहे ना. मी बोलताना गोलीगार, मी फोडताना गोलीगार, चला तर आम्ही नाही पिक्चर पाहिला, तुम्ही पण या. फाडतोले गोलीगार.